सामन्याला सुरुवात होईल. सेकंड हाफ मधील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. नायगाव पॅकर विरुद्ध प्रशांत 11 वाळकेश्वर. पहिलं षटक, पहिला बॉल हातात असताना आपण पाहतोय सतीशला फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर करण आणि त्याच्या समवेत दर्शन. सतीशचा पहिलाच बॉल करणच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर झाडाला आदळून बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. खुल्या गटातील एक खेळाडू, मोठमोठी नावं या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. मंदार गुरव असतील, सतीश कदम असतील, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर राहुल सावंत, शफिक, सौरभ बांद्रे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय आशिष कौशिक, म्हणजेच पंडित देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात या मॅच मध्ये. सतीशचा पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची कडा इनर एज घेऊन बॉल चाललाय घोषकी क्षेत्रात. रन मिळेल 1 आणि एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 2 या आकड्यावर. बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल चाललाय घोषकी क्षेत्रात. एकच धाव या ठिकाणी पुन्हा एकदा मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 3 या आकड्यावर. त्यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. जगदीश जाधव बॉलवरती येतील. लॉंग ऑन मधून बॉल अडवलं जाईल आणि तोपर्यंत एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. करणसाठी पुढचा बॉल यावेळेला लो फुल टॉस. चांगला खटपूस समाचार घेतला. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. करणच्या मधून येतोय चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 8 या आकड्यावर. 5 चेंडूचा केस समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल. 8 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला आणखीन एक बॉल. यावेळेला देखील पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. वन शॉट रिटर्न. करणच्या बॅट मधून आणखीन 4 रन येत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 12. 2 चौकार बॅक टू बॅक 2 आले करणच्या बॅट मधून.
सतीश कदमचं महागडे षटक 2 चौकार त्या षटकामध्ये जरूर आले आणि म्हणूनच की काय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 12 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 हाताळत असताना आशिष कौशिक म्हणजेच पंडितला आपण पाहतोय. दर्शन आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आशिषचा यावेळेला वन फॉर दी ओव्हर पण बाउन्स पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शविला जातोय. अजून शेवटचे 5 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 2 मधील. आशिषचा पुढचा बॉल यावेळेला सोडून दिलाय. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झालेत आता मात्र टीमचे 13. चा बॉल यावेळेला बॅकफुटवरती येऊन मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल चाललाय. आता मात्र दर्शनच्या बॅट मधून येतोय चौकार. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. दर्शनच्या मधून एक चौकार, करणच्या मधून आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळालेत. टीम प्रशांत 11 बाळकेश्वर. यावेळेला आणखीन एक बॉल अकरा टप्प्याचा त्याच्यावरती आक्रमण. हा देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा येतोय मधून चौकार. सुरुवात चांगली झाली. टीम प्रशांत 11 वाळकेश्वर या संघाची 2 चौकार दर्शनने ठोकले. 2 चौकार करणची मधून आजपर्यंत आलेत आणि म्हणूनच की काय धावा झाल्या फलकापैकी टीमच्या 21-21. आशिष कौशिक म्हणजेच पंडित थोडासा महागडा षट ठरलाय. आतापर्यंत 2 चौकार आलेत. फलंदाज दर्शनच्या बॅट मधून. राहुल सावंत इन ऍक्शन लॉंग ऑफ मध्ये तो क्षेत्ररक्षण करतोय. मॅन फ्रॉम अग्रिपाडा. चा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे शफीक. डायरेक्ट रो आणि आता मात्र फलंदाज दर्शन या ठिकाणी माघारी परतलेत. महत्वपूर्ण विकेट आली आहे. बॅट मधून 2 चौकार आले होते. तदनंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा झाला आणि म्हणूनच की काय फलंदाज धावबादच्या स्वरूपात आता मात्र दर्शन आउट. नवीन फलंदाज आहे प्रभात. हॅलो हॅलो.
टॉसचा बॉल चांगल्या रीतीने हाताळला. आता मात्र फलंदाज करण बीट झालाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 2 मधील. हॅलो 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 चला स्पीडअप घ्या. विनंती आहे टीम नायगाव पॅकर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. कराच्या सरासरीने 22 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी आतापर्यंत माघारी परतली. टीम प्रशांत 11 वाळकेश्वरा संघ. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी शफिक. ज्या पुढील सामना असेल टीम पोलीस सन्स वरळी विरुद्ध चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ. शफिक शेख कडे चेंडू सुपूर्त केलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी या संघाचा कर्णधार. त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला आणि म्हणूनच की काय तो गोलंदाजीसाठी आलाय. अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 22. हॅलो 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 पहिलाच बॉल खेळत असताना बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. रन मिळेल 1 आणि एकेरी धावेच्या मदतीने रन झाले धावफलकावरती 23. त्यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. हा बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. हॅलो 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 नवीन फलंदाज सुशांत. साठी पुढचा बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धावा आणि दुहेरी धावेच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती झाल्या. 26.
पुढचा बॉल यावेळेला पंचांकडे अपील लावून अपील केली होती. पंचांनी अपील अक्षरशः फेटाळून लावली आहे आणि तोपर्यंत लेग बाईटची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एकेरी धावेच्या मदतीने 27 झाले धाव फलकावरती. 27. षटक क्रमांक 3 चा शफिक शेख तो हाताळतोय हे षटक. करण त्याच्या बॅट मधून 2 चौकार आले, तो मात्र स्ट्रायकिंग एंडलाय. सलामीवीर फलंदाज त्याला साथ देतोय. सुशांत नवीन फलंदाज तो आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3 मधील. करण आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येथील डीप मधून एकच धाव घेतलीये. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. रन झाले धाव फलकावरती 28. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. झेल त्याने पकडलाय आणि ही महत्वपूर्ण विकेट ती म्हणजे फलंदाज सुशांत या ठिकाणी माघारी परतलेत. म्हणजे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 28. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. अठ्ठावीस 28. 3 गडी आतापर्यंत माघारी परतले टीम प्रशांत इलेव्हन वाळकेश्वर. अमन नवीन फलंदाज आहेत. अमन. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. जगदीश जाधव षटक क्रमांक 4 हातात असताना हरीश जाधव म्हणजे जगदीश जाधव षटक क्रमांक 4. त्याच्याकडे चेंडू सुपूर्त केलाय शफिक शेखने. अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक आहे. त्या 12 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील? कारण धावसंख्येचा जर विचार केला तर 18 बॉल मध्ये अजून 28 धावा धावफलकावरती झाल्यात. अजून शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. फलंदाजीसाठी आपण पाहतोय करण आणि त्याला साथ देतोय नवीन फलंदाज अमन. तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. अनुज पहिला बॉल करणसाठी जगदीशचा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. एकच धाव पंचांनी घोषित देखील केली आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. रन झाले धाव फलकावरती 29. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. करण करणसाठी पुढचा बॉल यावेळेला पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धाव फलकावरती टीमचे 30 धावा. 30 धावा धाव फलकावरती झाल्यात. जगदीश जाधव म्हणजेच हरीश जाधव जग्गू जगदीशचा पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. पंचांनी अपील मात्र फेटाळली आणि तोपर्यंत वेगवेगळी धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 31. प्रशांत इलेव्हन वाळकेश्वर. हा संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर नायगाव पॅकर नायगाव दादरचा हा संघ मोठी नावं या संघावरून खेळताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज स्टार्स प्लेयर्स या टीम मधून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित
पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक मंदार गुरवच्या हातामध्ये बॉल चाललाय. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत अमित. नवीन फलंदाज दीपक. दीपक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अमित बाद झाल्यानंतर दीपक आलाय. आतापर्यंत धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 31. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जगदीश जाधव हे षटक हाताळतोय. त्याने महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली अमितची. दीपक जगदीशचा पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहिलं तर व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि तोपर्यंत लेग बाईटची आणखीन एक धाव त्या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एकेरी धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 2. करण्यासाठी पुढचा बॉल. यावेळेला यॉर्कर पाहायला मिळाला. एक धाव त्या ठिकाणी घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आणखीन एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 34. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जगदीश जाधव शेवटचा बॉल. आणि आपण जर पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल चालला म्हणजे षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 35. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 6 बॉल. शफिक शेख रन झाले धावफलकावरती टीमच्या 35. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील. शफिक शेख स्वतःवरती त्याने विश्वास दाखवले म्हणूनच की काय 5 षटक हाताळण्यासाठी तो आलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी फलंदाज बीट झाले. दीपक चांगल्या रीतीने बॉल हाताळला शफिकने आणि म्हणूनच काय पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आला. अजूनही शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आणि आपण पाहतोय समालोचन कक्षाजवळ राजू सर, जय सर, सर रवी आणि त्याचप्रमाणे धुरी काका हे देखील उपस्थित आहेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दीपकचा फटका फसलाय आणि झेल बाद या ठिकाणी फलंदाज माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळले गोलंदाज शफिक शेखने. महत्वपूर्ण विकेट देखील आली दुसऱ्या बॉलवरती. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत.
नवीन फलंदाज आहेत कल्पेश. 35. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. शफिक शेख. नवीन फलंदाज आहेत कल्पेश. पहिला बॉल खेळत असताना काय बॉल हाताळलाय चांगल्या रीतीने बॉल. फलंदाज कल्पेश माघारी परततील धावबादच्या स्वरूपात. स्ट्राईक वरती मात्र करण आलाय. मला स्ट्राईक घ्यायची होती, स्ट्राईक मिळवायची होती, तो स्ट्राईक वरती आलाय कारण अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज आकाश. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. रन झालेत 35. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शफिक शेख. यावेळेला पिचिंग झाल्यानंतर खूपच खाली राहिलाय बॉल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय म्हणजे 4 चेंडू लगातार निर्धाव हाताळलेत गोलंदाज शफिक शेखने. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील फलंदाज पुन्हा एकदा बीट झालेत. 5वा बॉल लगातारचा निर्धाव आलाय शफिक शेखचा. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक. शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय आणि संपुष्टात आलाय. 5 षटकांचा खेळ म्हणजे मेडन षटक या ठिकाणी हाताळला. 2 महत्वपूर्ण विकेट त्या षटकामध्ये आल्या शफिक शेखच्या. म्हणजे 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. रन झाले धावफलकावरती 35. म्हणजे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे टीम नायगाव पैकर. विकेटवर घेऊ नका, विकेटवर पॉईंट टाकू नका. साईडला साईडला घ्या.
नायगाव पेकर संघ खेळाडूंना विनंती असेल आपण डगआउट मध्ये व्हा. नायगाव पेकर संघ टीम कॅप्टन विनंती असेल आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण डगआउट मध्ये यायचे. षटक क्रमांक 1 मेहबूब फलंदाजीसाठी आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला रोहन भोसले आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला जगदीश जाधव. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 30 बॉल 36 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ मधून. बॉल अडवलं जाईल तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जगदीश जाधवच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 2 या आकड्यावर. बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय मेहबूबने. पुढचा बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धाव फलकावरती झाल्यात. 36 धावांचा पाठलाग करतोय संघ नायगाव पॅकर. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील डीप मधून तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने 3 धावा धाव फलकावरती झालेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 धावा धाव फलकावरती. ज्यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चूक पाहायला मिळालेली. बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रात. दोन धाव्या या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात. या दुहेरी धाव्याच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती झाल्यात. बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो बॉलवरती येईल. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला आणि धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 6.
शिवम षटक क्रमांक 2. पहिला षटका अखेरीस आपण जर पाहिलं तर धावा झाल्यात 6. मॅचचं समीकरण शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी बघता पूर्ण केलेत. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 8 या आकड्यावर. बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रन मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरा बॉल निर्धाव आलाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्या आणि दुसरा बॉल या ठिकाणी निर्धाव हाताळल्या गोलंदाजाने. 8 धावा धावफलकावरती झालेत. 36 धावांचा पाठलाग टीम नायगाव पॅकर्स संघ करतोय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेऊन बॉल चाललाय गोलशंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1 या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. 9 धावा धावफलकावरती झालेत. 9 ऑन स्कोर बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ. शिवम हे षटक हाताळतोय. आतापर्यंत त्याने 3 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा रन मिळणार नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन दिलं गेलं त्या ठिकाणी आणि म्हणूनच की काय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत होते. चांगलं षटक शिवम हाताळतोय. अजूनपर्यंत त्याने 4 चेंडू हाताळले, 3च धावा खर्च केलेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. बॉल गेलाय गोलशंकी क्षेत्रामध्ये. 1च रन मिळेल एकेरी धावेच्या मदतीने. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 टू गो. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. म्हणजे षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 11. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 18 मध्ये 25 करायचे आहेत. चला स्पीडअप घ्या, विनंती आहे. आणखीन 2 सामने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये समाप्त करायचे. आपण याची नोंद घ्यायची. सर्व सामने या ठिकाणी 5 षटकांचे खेळवले जातील. आपण याची नोंद घ्यायची. स्पर्धेचा नियम आहे. म्हणूनच की काय प्रत्येक सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. आपण याची नोंद घ्यायची. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय आकाशला आमंत्रित केलं जाईल. मध्ये करायचे आहेत. आता मात्र 25. कसा पहिला बॉल. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळल्या क्षेत्ररक्षक येथील. करंट बॉलवरती 1च धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 12 या आकड्यावर. 3 ते 4 पावलांचा रनअप तो घेऊन तो गोलंदाजी करतोय आकाश. संघाला गरज आहे गोलंदाजी त्याला करावी लागेल. निर्णायक षटक संपूर्ण मॅच मधील रोहन भोसले स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आलाय.
खेळतो वैयक्तिक 2 धावांवरती नॉन स्ट्रायकिंग एंडला जग्गू. पुढचा बॉल हवेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्याने तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 14 या आकड्यावर. चा बॉल यावेळेला मोठा फटका आलाय का? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. बॉल झाडाला आदळलाय आणि तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. दुहेरी धावेच्या मदतीने रन झाले धावफलकावरती टीमच्या 16. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. कपट्स मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 17. चा बॉल यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. नो बॉल. प्रो गोलंदाजी पडताळली गेली पंचांच्या माध्यमातून आणि म्हणूनच की काय 9+5+2 मॅचेस संपली. 9+5 आणि प्लस या गोषांकित 2 धावा. 25 धावा धावफलकावरती झालेत. 25 25 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 5 रन खेळण्यात 1 रन धावून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा पंचवीस धावा धावफलकावरती झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 11 धावांची. पंचवीस 25 धावा. चला मॅचला सुरुवात करा. विनंती आहे खेळाडूंना. वेळेचं बंधन आहे. नवीन गोलंदाज करण. फ्री हिटचा बॉल.
हिटचा बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न. बॉल चालला आकाशकडे, तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 26 या आकड्यावर. तेरा चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम नायगाव पॅकर. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, करण बॉलच्या खाली झेल पकडले आणि फलंदाज रोहन या ठिकाणी माघारी परतले. मॅचचं समीकरण जर आपण आता बघितलं, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. नवीन फलंदाज मंदार गुरव बंड्या, मॅन फ्रॉम काळा चौकी, काळा चौकीचा बंडा मैदानाच्या आतमध्ये आलाय. 12 मध्ये 10 करायचे जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 4 शिवम, वैयक्तिक दुसरं षटक तो हाताळतोय. आपल्या संघासाठी 12 मध्ये 10 धावांची गरज आहे. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत करण, झेल त्या ठिकाणी पकडला गेला आणि फलंदाज या ठिकाणी जगदीश जाधव बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश जाधव बाद झाल्यानंतर राहुल सावंत, मॅन फ्रॉम अग्रीपाडा. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. पुढचा बॉल लो फुलटॉस होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक धाव घेतली आहे आणि एकच धाव मिळेल. मॅचचं समीकरण आता मात्र बदलले. शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. चा बॉल यावेळेला मंदार गुरवसाठी आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं. मंदार गुरवच्या ट्रॅक मधून येतोय लांबलचक चौकार.
चा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची कडा बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये एकच रन मिळेल एकेरी धाब्याच्या मदतीने रन झाले धाव फलकावरती टीमच्या 32 म्हणजे जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. ज्यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला तेवढेच आपण जर पाहिलं तर बॅटची कडा घेऊन यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळला आणि म्हणूनच की काय मंदार गुरु म्हणजे बंड्या या ठिकाणी माघारी परत आहेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि या 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. सात बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये एकच धाव म्हणजेच मॅचचं समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. सुजित नवीन फलंदाज 6 मध्ये 3 करायचे. साहिल आलेत 6 मध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. सहा मध्ये 3 करायचे कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. आणि पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बीट राहुल सावंत एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला. मॅचचं समीकरण शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. दुसरा बॉल यावेळेला देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत आपण पाहतोय काय घडते मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर थ्रो आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 2 धावा. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. मॅच ऑन आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 मध्ये 1 धावेची गरज.
आणि ही धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. सामना मात्र जिंकलाय टीम नायगाव पॅकर या संघाने. वेल प्ले टीम नायगाव पॅकर. हळद टीम प्रशांत 11 वाळकेश्वर. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्या खेळाडूने 2 षटक हाताळले, धावा खर्च केल्या 6 आणि 6 धावा खर्च करून 3 महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिल्या. संघाचा टीम कॅप्टन टीम कर्णधार शफिक शेख करतोय मॅन ऑफ द मॅच. शफिक शेख करतात मॅन ऑफ द मॅच.